नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओ असा आहे की आता उन्हाचं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे आणि शेळी पालनामध्ये आता बराच काही फरक पडत आहे. कारण की कसं झालं, उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे खूप. म्हणजे असं टेम्परेचर दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला शेळ्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे शेळ्यांना पाणी व्यवस्थित पाजणं. त्यांना दिवसातून 3 ते 4 वेळेस पाणी टाकायला पाहिजे मित्रांनो. कसं आहे, उन्हाळ्यामध्ये शेळ्या किंवा आपल्याहूनच लक्षात घ्या की आपण वेळोवेळी पाणी पितोय, त्याचप्रमाणे शेळ्यांना पण वेळोवेळी पाणी लागतंय. आणि त्याच्यानंतर कसं आहे, सकाळी 7 वाजेला आता आपलं रुटीन सांगतो, माझी रुटीन तुम्हाला. मी सकाळी 7 वाजेला शेळ्या सोडतोय, 10 वाजेपर्यंत शेळ्या चारतोय. 10 वाजेला एकदा शेळ्या बांधल्या. आता बघा तुम्ही पाठीमागं रवंत करत आहे शेळ्या, एकदम शांत बसलेल्या आहेत. उन्हामुळं आपण 10 वाजेलाच बांधलेले त्या. आणि आता आपण 4 वाजेला त्यांना सोडणार. 4 वाजेला सोडल्याच्या नंतर जवळपास 6-6:30 वाजेपर्यंत चारायच्या. 4च्या नंतर समजा 4:30 वाजतात, कधी 5 पण वाजताय, कधी 4ला पण सोडतोय. पण जसं ऊन कमी होईल तसं आपण त्यांना सोडतोय. आता सोडल्याच्या नंतर काय होतं की जवळपास 6:30 वाजेपर्यंत आपण त्यांना चारतोय. कारण की तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जसे पालक असाल तर लक्षात घ्या की 5 वाजल्याच्या नंतर, 5 ते 5:30 वाजल्याच्या नंतर शेळ्या जसं शिराळ पडन, जसा अंधार पडन तसं शेळ्या चरायला त्यांची ग्रोथ वाढते आणि शिराळाचं खूप आनंदाने चरतायत. चांगल्यापैकी जसा दिवस माळन तसा त्यापैकी ते चरायला खूप छान, म्हणजे परेशान करत नाही, चांगले चरतायत. त्याच्यामुळं सरासरी 6:30 वाजेपर्यंत आपण शेळ्या चारतोय. पाण्याचं पण आपण वेळोवेळी त्यांना पाणी दाखवतोय. आणि याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो, गाभण शेळ्या असतात, त्याच्यामुळं काळजी घेणं गरजेचं असतं. आता बरेच काही मित्रांचं म्हणणं आलं की दादा, शेळ्यामध्ये एवढं परवडत नाही, कधी कधी शेळ्या खाली सांभाळावं लागतात आणि खाली शेळी सांभाळली तर खूप काही तोट्यामध्ये येतं. बरोबर आहे तुमचं. ते पाठीमागची होंडी शेळी दिसते की कंप्लीट 1 वर्ष झालं अंगावर सांभाळतोय मी. खाली शेळी आता सध्या लागलेली, ती खाली होती, 1 महिना झाला तिला आता गाभण आहे. पण याच्या अगोदर आपण 1 वर्ष सांभाळलं तिला खाली. हे बघा, कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं तर आपल्याला थोडंफार सहनशीलता ठेवावं लागते, सहन करावं लागतं. आज तुम्ही कोणतं व्यवसाय धरा, शेळी पालनाचं द्या सोडून, समजा शेती करा तुम्ही. शेतीमध्ये तुम्हाला दरवर्षी दर पिकामध्ये थोडीफार नुकसान होतेच. एक तर निसर्गाकडून होते, कशाकडून ना कशाकडून थोडीफार नुकसान होतं. त्याच्यामुळं शेळी पालनामध्ये पण असंच आहे मित्रांनो. शेळ्या तुम्ही 10 जर शेळ्या घेतल्या तर त्याच्यामध्ये सरासरी 1-2 तुमच्या शेळ्या, एखादी खाली राहील, एखादी गाभ उडल, याच्यामध्ये मरतणूक होते काही पिल्लांची. तर हे म्हणजे सर्वांचं चालू असतं. पण याच्यामध्ये खचून जाऊन जर आपण शेळी पालन बंद केलं तर लक्षात घ्या किती तोट्यामध्ये येतोय आपण. आजच्या घडीला विचार करा तुम्ही शेतीचा आणि शेळ्यांचा विचार करा. 10 शेळ्या आणि तुमच्याकडं जर 2 एकर जरी शेती असेल तरी 2 एकर शेतीला 10 शेळ्या तुमच्या, म्हणजे किती पट तुम्हाला याच्यामधून शेळी पालनामधून फायदा आहे. 2 एकर शेतीमध्ये तुम्हाला उत्पन्न निघणार नाही, त्याच्यापेक्षा इकडे 4 पट तुम्हाला शेळी पालनामधून उत्पन्न निघेल मित्रांनो. कारण की शेळी पालन हे कधीही तोट्यात जाणारा व्यवसाय नाही.
शेतीमध्ये तोटात चाललेला शेतकरी आज दिवसांदिवस विचार करा तुम्ही. आपल्या मालाचे भाव कमी होत चाललेले आहेत आणि खताचे औषधाचे भाव वाढत चाललेले आहेत. आज एक खताची बॅग जर घ्यायला गेलं तर तुम्हाला 1500-1700 रुपयाला घ्यावं लागते. आणि विचार करा तुम्ही, आज तुमचं सोयाबीन काय क्विंटल चालू आहे, तुमचा हरभरा काय क्विंटल चालू आहे, याच्यावरून लक्षात घ्या तुम्ही. जर तुमचं सोयाबीन 4000 रुपये क्विंटल जर जात असेल तर त्या शेतकऱ्याला काय परवडत असेल याचा हिशोब करून बघा तुम्ही. आपण शेतकरी मित्रांनो हिशोब नाही लावला. हिशोब न लावल्यामुळे आपल्याला शेतीमध्ये तोट्यामध्ये आपण शेती जोपर्यंत आपण तंतोतंत हिशोब करत नाही तोपर्यंत शेतकरी कधी सुधरू शकत नाही. आणि शेतकऱ्याला मित्रांनो आता हिशोब लावूनच शेती करण्याची वेळ आलेली आहे. कारण तुम्ही नुसतं शेतीवर अवलंबून राहण्यात तुमचा काही फायदा नाही. तुम्ही तोट्यामध्ये असणार कधी पण. त्याच्यासाठी तुम्हाला शेतीला आधार म्हणून शेळीपालन असो, दुग्ध व्यवसाय असो, कोंबडी पालन असो, असे बरेच काही व्यवसाय ह्या शेतीला निगडीत, शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपल्याला शेतकऱ्याला करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण जोड व्यवसाय करत नाही तोपर्यंत शेतकरी सुधरू शकत नाही. हे मी 100% सांगतोय तुम्हाला. कारण की 10 एकरवाला असो, 5 एकरवाला असो शेतकरी, तो आज अडचणीत आहे. कारण की गणित लावायला जर गेला तर त्याचा खर्च जास्त झालेला असतो आणि उत्पन्न कमी झालेलं असतं. खर्च म्हणजे इतका असतो की ज्यावेळेस टोटल लावेल त्यावेळेस 90% खर्च झालेला असतो आणि 10% उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे त्या उत्पन्नात वजा केलं तर 10%ची इन्कम शेतकऱ्याला राहतं. विचार करा, शेतकऱ्याचं पूर्ण कुटुंब जर त्याच्यामध्ये रात्रंदिवस राबत असेल आणि त्याला जर 100 रुपयामधले 10 रुपये जर उरत असेल तर शेती करणं योग्य आहे का? आज खताचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, औषधाचं पण खताचं पण, की जोपर्यंत शेतीमध्ये खत टाकत नाही रासायनिक खत तोपर्यंत शेती पिकत नाही. आणि शेतकऱ्याचा कल कसा झालेला आहे, शेतकऱ्यानं म्हणजे शेणखताचं सोडून दिलं आणि रासायनिक खताकडे जास्त कल झालेला आहे. त्याच्यामुळं रासायनिक खताचे भाव हे बरेच काही वाढलेले आहेत. शेतकऱ्याला कसं झालं, जनावरं पाळण्याचं म्हणजे खूप कंटाळा आलेला आहे. आज पहिला विचार करायला जर गेलं तर आमच्या आजोबा पंजोबाकडं प्रत्येक शेतकऱ्याकडं 2 बैल, 4 बैल, 2 गाई, 2 म्हशी, 1 म्हैस, असं बरंच काही जनावरं पाळायचे आणि त्यांचं शेणखताचा उपयोग ते शेतीमध्ये जास्त करायचे. त्यावेळेस रासायनिक खताचं प्रमाण खूप कमी असायचं शेतीमध्ये. मी छोटा होतो त्यावेळेस मला काही बरंच म्हणजे माझ्या लक्षामध्ये आहे, त्यावेळेस शेणखताचं प्रमाण खूप जास्त होतं आणि त्यामुळं त्यावेळेस शेती पण सुपीक होती. आता नापीक होत चाललेली आहे. कारण की हे जहर आहे, हे शेतीला दिवसेंदिवस कमजोर करत चाललेलं आहे. त्याच्यामुळं आपण जर शेळी पालन केलं, म्हैस पालन जर केलं तर त्याच्यापासून आपल्याला शेती पण सुपीक होऊ शकते आणि जो आपण त्याच्यामधून अन्नधान्य खातोय शेतीमधून ते पण चांगल्यापैकी आपल्याला आरोग्यासाठी चांगलं ठरू शकतं. आज बिमारीचे प्रमाण पण खूप वाढलेले आहेत. त्याचं जे बिमारी वाढण्याचं कारण म्हणजे रासायनिक खत, तुमच्या औषधी जे तुम्ही शेतीसाठी वापरतायत, तणनाशक, याच्यापासून प्रत्येक बिमारी, प्रत्येक व्यक्तीला एक ना एक बिमारी आहे. कोणाला शुगर आहे, कोणाला BP आहे, कोणाला अटॅकचं प्रमाण येतं आहे, कोणाला असे बरेच काही कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त शेतीमध्ये शेणखताचा उपयोग करून आपल्या कुटुंबाला आणि आपल्या शेतीला सुपीकतेकडे कसं न्यायचं या संदर्भात आपल्याला विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. शेळी पालन करा किंवा तुम्ही म्हैस पालन करा, गाय पालन करा. गाईचं पण खूप गोमूत्र कामी येतं आहे, शेणखत.
आज तुम्ही 1 वर्ष जर शेतामध्ये शेणखत टाकलं तर तुम्हाला 3 वर्ष शेणखत म्हणजे ते पावर राहतं 3 वर्षाचं कमीत कमी, असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे की शेणखत हे 3 वर्ष आपल्या शेतीला काम करतंय. आणि जो आपण रासायनिक खत वापरतोय कालावधीसाठी असतं, थोड्या प्रमाणासाठी असतं. पण हे काही काळ, बरेच काही काळ म्हणजे 3 वर्ष म्हणल्याच्या नंतर आपल्याला एक वेळेस जर शेणखत टाकलं तर 3 वर्ष त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त शेतीला आधार, शेतीला आणि शेतकऱ्याला आधारस्तंभ म्हणून आपल्याला शेळीपालन, म्हैसपालन, काही व्यवसाय करणं, जोड व्यवसाय करणं उपयोगी ठरेल असं माझं मत आहे. बाकी तुमच्यावर निर्णय, तुम्हाला काय करायचं आहे, कोणी कोणाचं मालक नसतं. पण एक सांगायचं म्हणजे माझ्या मनामध्ये किती दिवसापासून तुमच्याकडे विचार मांडण्याचा हा माझा हेतू होता. तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. जेव्हापासून मी शेळी पालन करतोय तेव्हापासून माझ्या 1 एकर शेतीमध्ये मला पहिल्यापेक्षा दुपटीनं पीक माल होतोय. ज्या शेतामध्ये मला 6 क्विंटल कापूस व्हायचा तिथं आज 12-13 क्विंटल कापूस होतोय मला एकरीमध्ये. एकरला कमी 35 गुंठे शेती आहे माझी. 5 गुंठे माझे इथं पडीत पडलेले. तरी पण मला पहिल्यापेक्षा म्हणजे दुपटीनं माल होतोय. केवळ ह्या लेंडी खतामुळं होतोय हा मला अनुभव आलेला आहे. त्याच्यामुळं हा अनुभव मी तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, विचार करा आणि काहीतरी आपल्या शेतीमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. तुम्ही मसाला एवढं मोठं समजा ज्ञान देतोय, ज्ञान नाही मित्रांनो. शेतकरी हा माझा भाऊ आहे, मित्र आहे, कोणीतरी नातेवाईक आहे. त्याच्यामुळं मी हे 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न केला. मी काही भाषण करत नाही किंवा तुम्हाला असं काही चांगलं नॉलेज देत नाही. मी फक्त तुम्हाला माझे बंधू म्हणून, माझे मित्र म्हणून तुम्हाला याच्यामधून माहिती देण्याचा प्रयत्न करतो. जे मला अनुभव आले तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत.